नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे एम-पी-एस-सी आयोगानं राज्यसेवा 2025 ची जाहिरात आता 385 पदाकरिता प्रसिद्ध केली होती. आता याच अनुषंगाने काय केलं, एम-पी-एस-सी आयोगानं याचा एक्झाम पॅटर्नही बदललेला आहे आणि सिलेबस जो आहे तोही काय केलेला आहे, की यांनी बदललेला आहे. तर सिलेबस काय आहे ते बघूयात. तर आपण काय करूयात, की एक्झामिनेशन गेलो, सिलेबसमध्ये गेलो. त्याच्यानंतरनं जर तुम्ही इथं बघा रिवाइज पेपर स्ट्रक्चर केलं आहे मुख्य परीक्षेचं हे. हे जे आहे ते आहे पूर्वीच्या म्हणजे 2024च्या परीक्षेसाठी आहे. त्याच्यानंतरनं जर बघितलं तुम्ही आता याच्यामध्ये ओके. ही जी आहे ती रिवाइजची माहिती तुम्ही बघू शकता इथे. मराठीमध्ये आहे ही इंग्लिशमध्ये असणार आहे. तर मराठीमधले जर सपोज बघितलं आपण पहिले पॅटर्न बघूया त्यानंतर सिलेबसकडे जाऊ. आता आता जर पाहिलं तुम्ही पॅटर्न बघूयात आणि पटकन त्याच्यानंतर सिलेबसकडे जाऊया. तर हे पहिलं तर कोणती पदे असतात, किती हे आहे त्याच्यामध्ये सॅलरी किती असणार आहे, त्याच्या संदर्भात ती माहिती दिली. आता इथं बघा, परीक्षा पद्धतीमध्ये जर बघितलं संयुक्त पूर्व परीक्षा राहणार आहे. त्याच्यानंतर मुख्य परीक्षा बघा स्वतंत्र असणार आहे किंवा म्हणजे वर्गाने स्वतंत्र असेल किंवा एकत्रित मुख्य परीक्षा असेल आणि त्याच्यानंतर मुलाखत असणार आहे. आता बघा कोणत्या कशा असणार. तर मुख्य परीक्षा ज्या आहेत, तर त्या कोणत्या असणार आहे? राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल, स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य सेवा मुख्य परीक्षा असेल, त्याच्यानंतर यांत्रिक अभियांत्रिकी असणार आहे. त्याच्यानंतरनं विद्युत अभियांत्रिकी असेल, त्याच्यानंतरनं कृषी सेवा असेल, वनसेवा असेल, अन्न आणि औषध प्रसाधन असेल, निरीक्षण वैद्यमापन शास्त्र गट ब साठीही असणार आहे ते. आता खाली गेलो आपण तर बघा हे वयोमर्यादा दिलेली आहे आणि हे तर सगळ्यांना माहिती आहे की 18 आणि अ, अ, 38 आणि 43 वर्ष असतं. म्हणजे 18-19 हे कमीत कमी वय असतं आणि जास्तीत जास्त 38 आणि 43 असतं. बाकी शैक्षणिक अर्हता यांनी दिलेली आहे त्या प्रत्येक पदानुसार कोणकोणत्या पदासाठी किती आहेत त्या शैक्षणिक अर्हता दिलेल्या आहेत. ओके सगळ्या पदांसाठी दिलेल्या आहेत. आता शैक्षणिक अर्हता नाही आपण पॅटर्न बघूया त्याच्यामध्ये फिजिकल दिलेलं आहे याच्यामध्ये. ओके. फीज दिलेली आहेत. हे आता सगळ्यांना माहिती आहे फी. 37 केंद्रावरती होते आणि त्याच्यानंतरनं 6 केंद्रावरती काय होते मुख्य परीक्षा होते. आता बघा इथं लेखी परीक्षा 400 गुणांसाठी असेल. संयुक्त पूर्व परीक्षा असेल. आता संयुक्त पूर्व परीक्षेचे टप्पे असेल लेखी परीक्षा असणार आहे 400 गुणांची असणार आहे. आता याच्यामध्ये पेपर 1 जे 200 मार्काचा, पेपर 2 आहे 200 मार्काचा असणार आहे. आता पेपर 1 ऑप्शनल असतो सॉरी कंपल्सरी असतो. पेपर 2 जो असतो तर ऑप्शनल म्हणजे याचा अर्थ असा असतो, की याला तुम्हाला क्वालिफाय करायला लागतं. लक्षात घ्या. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण, तर पदवी लेव्हलचा असतो. हे तर काही नाही चेंज 2 तासाचा असणार आहे तुमचा. फर्स्ट पेपर 2 तासाचा, दुपारी 2 तासाचा पेपर असणार आहे. 4 तास तुम्हाला वेळ दिला आहे 400 मार्काचा. आता बघा, इथं तुम्हाला कॅन्डिडेट इन्फॉर्मेशनमध्ये गेले एक्झामिनेशन अंतर्गत काय केलं सिलेबस ऑफ एक्झामिनेशन तुम्हाला इथं असणार. आता पेपर बघा, इथे लिहिलेलं आहे, की परीक्षेच्या 2 पेपरपैकी पेपर 1 चे गुण पेपर क्रमांक 2 चे गुण हे क्वालिफाईंग नेचरचे असणार. त्याच्यामध्ये तुम्हाला 33% गुण घ्यायचे आहेत. म्हणजे 33% गुण 100 पैकी 33% म्हणजे 60 गुण तुम्हाला काय करायला लागतील 200 पैकी घ्यावे लागतील. पण तुम्हाला जे कट ऑफ लागणार आहे तो पेपर 1 च्याच गुणावरती काय करायला लागेल लागणार आहे. लक्षात घ्या. एकाच्याच गुणावरती लागणार आहे. आणि दोन्ही पेपर तुम्हाला देणे आवश्यक आहे. फक्त दुसऱ्या पेपरचा फक्त क्वालिफाईंग नेचरचा एवढंच लक्षात ठेवायचं आहे. निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला आहे 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. आणि पेपर 1 मध्ये जर बघा पेपर 1 आणि पेपर 2 मधील काय करायला लागेल डिसिजन मेकिंग सॉल्व्हिंग प्रॉब्लेम जे असतील त्याला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे तुम्हाला. ओके. आता हे निकाल वगैरे लागलेले आहे हे सांगितलेलं आहे. आता इथं परीक्षेचे स्वरूप असणार आहे. पेपर 1 जर बघा आता मुख्य परीक्षेच्या बाबतीत जर बघितलं तर राज्यसेवाचे वेगळं आहे. स्थापत्य यांत्रिकीचं वेगळं असणार आहे. यांत्रिक अभियांत्रिकीचं वेगळं असणार आहे. त्याच्यानंतर यांत्रिक अभियांत्रिकी मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी, कृषी सेवेसाठी वेगळं आहे. वनसेवा, अन्न, ऑक्सिजन प्रश्न आणि वैद्यमापनसाठी काय आहे बघू. आता बघा याच्यामध्ये बघूयात आपण. तर राज्यसेवेसाठी जर बघितलं आपण, तर बघा पहिल्या जर बाबतीत बघितलं पेपर 1, पेपर 2 सगळ्यांसाठी सारखा दिलेला आहे इथं तुम्ही बघू शकता. तर आता राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी बघितलं तर इथं जर बघितलं तर भाषा पेपर 1, पेपर 2 असणार आहे. 300 मार्क 300 मार्काचा. इथं तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे आणि सगळे प्रश्न अनिवार्य असणार आहे. लक्षात घ्या अनिवार्य असणार आहे. आणि पेपर 1 मध्ये तुला 25% मार्क घ्यायचे आहेत. पेपर 2 ला तुम्हाला 25% मार्क घ्यायचे आहेत. आता गुणवत्तासाठी ह्या पेपर म्हणजे तुम्ही बघा
तर पेपर आहेत तुमचे 9 पेपर आहेत सगळे मिळून. त्यातले 2 पेपर जे आहेत ते ऑप्शनल असणार आहे पेपर 1 आणि पेपर 2. म्हणजे तुम्ही बघा 3, 4, 5, 6 आणि 7 हे पेपर जे आहेत ते तुम्हाला काय करायचे कंपल्सरी असणार आहे. सगळेच पेपर कंपल्सरी आहेत तुम्हाला. पण हे जे आहे ते ऑप्शनल सब्जेक्ट असणार आहे तुम्हाला हे करायला लागेल, चूज करायला लागतो तो कोणता सब्जेक्ट घ्यायचा आहे तो. त्याच्यानंतर हे सगळे पेपर जे आहेत ते 250 मार्काचे असणार आहेत. तर टोटल 7 पेपर असणार आहेत तुमचे इथे बघू शकता 7 पेपर असणार आहेत, जे की तुम्हाला याच्यासाठी आवश्यक असणार आहे. आता बाकीचे जे सब्जेक्ट्स आहेत त्याचे सगळे 2 पेपर आहेत. पेपर क्रमांक 1, पेपर क्रमांक 2. तर याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या सब्जेक्ट रिलेटेड असणार आहे. तर 200 मार्कासाठी 1 पेपर असेल, 400 मार्काचे गुण असणार आहे आणि हे 50 मार्काची मुलाखत असणार आहे. त्याच्यानंतर यांत्रिक अभियांत्रिकी सेवामध्ये जर बघितलं तुम्ही, तर याच्यामध्ये तुम्हाला परत 2 पेपर भेटतील. 200 गुण 200 गुणाचे. त्याच्यानंतर बाकी सगळ्यांच्या बाबतीत जर बघाल, तर तुम्हाला काय करायला लागेल, की त्या रिलेटेड तुम्हाला 200 गुण 200 गुणाचा पेपर असणार आहे. ओके. हं. त्याच्यानंतर ना या मुख्य परीक्षेच्या या दिलेल्या आहेत त्यांनी. ओके. हे रिझल्ट लागल्यानंतर. ओके. आता जाऊयात आपण सिलेबसकडे. सिलेबस